मुंबई ते महाबळेश्वर ही राईड आता आम्ही सुरुवात केलेली आहे. ती सुखरूपपणे तू करून घे. आणि काय इडापिडा येणार असेल ती तुझ्या पायाखाली आताच तू दाबून टाक. सर्व रायडर्स ना तू सुखरूप महाबळेश्वरला घेऊन जा आणि तिथून पुन्हा मुंबईला त्यांच्या राहत्या घरी तू सुखरूपपणे पोहोचव. प्रार्थना करतो आणि तुझ्या महाबळेश्वर महाराजा आणि कृष्णाबाई देवस्थानाच्या दर्शनाला येते. तर ही राईड तू पावन करून घे आणि केल्या कर्तृत्वात धंद्या उद्योगात तू यश दे रे महाराजा. बोल बजरंग बली की जय. गणपती बाप्पा मोरया. वाले की जय. गणपती बाप्पा मोरया. समोराचा डोंगर, या असं मस्त रोड आणि हे असे मस्त रायडर्स. आयुष्यात दुसरं काय पाहिजे यार, हेच तर पाहिजे असतं. जर्नीला सुरुवात झालेली आहे. जवळपास 250 किलोमीटर 300 किलोमीटरचा रस्ता आहे आपला. आणि मुंबईच्या लोकांबद्दल एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, म्हणजे ते असे एवढे सामील करून घेतात ना आपल्याला, की आपण खूप वेळ भेटलेलो आहे त्यांना, खूप वेळच भेटलेलो आहे आपण त्यांना, असं दाखवतात म्हणजे एवढं ते आपलं मानतात लोकांना. खूप प्रेमळ, म्हणजे एकदम प्रेमळ असतात असे लोक. मेनली तर मुंबईचे लोक खूप प्रेमळ आहेत. हॅट्स ऑफ आहे भाई. सकाळची वेळ आहे, मस्त थंडी लागते, एकदम गारगार. उजेडता सूर्य, म्हणजे अशी वेळ खूप भारी असते, खूप भारी वाटतंय म्हणजे राईड करायला. थोडासा मूड खराब झाला होता, थोडासा फ्रेश केला. ते ॲक्सिडेंट बघून जरा मूड खराब झाला होता. आता बरं वाटतंय. सुरू आहे आपली राईड. पालीत पोहोचलो आपण. आता दर्शन घेऊया गणपतीचं आणि त्यानंतर नाश्ता आणि त्यानंतर प्रतापगडावर जाणार आहे. सर्दीच होऊन गेली यार, बोलता पण येत नाही सर्दी झाल्यामुळे. सकाळ सकाळी बेकार थंडी आहे, त्यामुळे हात पण जाम झालेत थोडेसे. महाबळेश्वरला काय थंडी असेल त्याचा विचार करूनच आत्ताच हात गार पडले माझे. हात पाय दोघं पण पडले, फक्त हातच नाही पडले. कुठून आले बाळांना तुम्ही? नाही, कुठं राहतात तुम्ही? कुठे राहता तुम्ही? रनिंग करायला आलेत सकाळी सकाळी? अरे वा. नेमकंच राईडची सुरुवात झाली आणि एवढा भयानक ॲक्सिडेंट बघायला भेटला. म्हणजे अरे सायकलिस्ट चाललेले आहेत, 2च होते ते मित्र. तर 4 व्हीलरवाल्याने येऊन मागून उडवलं त्याला. तो मागून उडून डायरेक्ट मागे पडला. ती गाडीची काच पण फुटून गेली. म्हणजे एवढ्या जोरात त्याला हिट केलं आहे त्या 4 व्हीलरवाल्याने. म्हणजे अक्षरशः सकाळी सकाळी झोप येत असेल ना तर थांबून घेत चला. अशी रिस्पॉन्सिबल गाडी चालवणं, दुसऱ्याचा जीव स्वतःचा पण घालवणं आणि दुसऱ्याचा पण जीव धोक्यात घालणं, याला काहीच पॉईंट नाही. त्यामुळे राईड सेफ करत जा. कोणती गाडी असो, सेफलीच चालवत जा. हायवेचा रस्ता, स्वप्नांना जोडणारा पूल, पंख पसरणाऱ्या मनाला मिळतो शांत ध्वनिमूल. डोंगराच्या कुशीतून वारा थेट चेहऱ्यावर येतो. प्रवासाच्या या रस्त्यात जणू निसर्गच भेटतो. मस्त आता महाबळेश्वरचा घाट चालू झाला आहे आणि कॉर्नरिंग करायला एवढी मजा येते ना, म्हणजे कंटिन्यू काहीतरी 30-40 किलोमीटरचा रस्ता असेल हा. जेव्हापासून घाट लागला आहे तेव्हापासून एवढी भारी कॉर्नरिंग करायला मजा येते. म्हणजे कॉर्नरिंग करणं इज लव, दुसरं काहीच नाही बोलू शकत. कॉर्नरिंग आणि बाईक आणि असा घाट
आयुष्यात हेच पाहिजे, दुसरं काहीच नको आहे. आणि जवळपास आपण आता 5 ते 10 मिनटात म्हणजे मोस्टली तर पोचूच प्रतापगडाच्या पायथ्याशी. तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू बघा. काय रोड आहे, काय व्ह्यू आहे. म्हणजे गाडी चालवायला एवढी मजा येते ना की तुम्हाला काहीच सांगू नाही शकत की काय व्ह्यू आहे हा. म्हणजे जो गाडी चालवतो, जो राईड करतो आहे ना, तोच ही मजा घेऊ शकतो. आता 5 ते 10 मिनटातच पोचू प्रतापगडाच्या पायथ्याशी. त्यानंतर तुम्हाला काही ड्रोन शॉट्स आणि काही प्रतापगडाच्या माहितीसुद्धा सांगेल मी. लेट्स सी, पोचतोच आपण आता. पण आपण स्ट्रॉबेरी मल्यामध्ये जायचं. स्ट्रॉबेरी तुम्ही म्हणाल ते. प्रतापगड हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला आहे. तो सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरच्या जवळ आहे. 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले साम्राज्य मजबूत करण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सत्तेवर आपली पकड बसवण्यासाठी हा किल्ला बांधला. प्रतापगडाचं बांधकाम महाराजांच्या विश्वासू सरदार मोरोपंत पिंगळे यांनी पूर्ण केले. हा किल्ला 2 विभागात विभागलेला आहे. उंच माथ्यावरील बलदंड बालेकिल्ला आणि खालच्या भागातील सुरक्षित गड. प्रतापगडाचा इतिहास मुख्यतः अफजलखानाशी जोडलेला आहे. 1659 साली विजापूरचा सरदार म्हणजेच अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी मोठी फौज घेऊन निघाला. अफजल खान हा अत्यंत क्रूर आणि धूर्त होता. त्याने शिवाजी महाराजांना शांततेसाठी प्रतापगडावर भेटायला बोलवले. पण शिवाजी महाराज सावध होते. त्यांनी अफजल खानाच्या स्वभावाचा अभ्यास केला आणि युद्धनीती आखली. भेटेच्या दिवशी शिवाजी महाराजांनी अंगावर वाघनखं आणि बिछवा लपवला. अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठीत मारून ठार करण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांनी आपल्या वाघनख्यांनी अफजल खानाचा गळा फाडला आणि बिछवाने त्यांचा वध केला. त्यानंतर महाराजांच्या सैन्याने विजापूरच्या फौजेला पराभूत केले. या घटनेने महाराष्ट्राचा आत्मविश्वास वाढवला. शिवाजी महाराजांचा पराक्रम इतिहासात अमर झाला. प्रतापगड हा फक्त लढाईचा किल्ला नसून मराठ्यांचा स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आहे. किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा आहे जो त्यांची आठवण करून देतो. गडाच्या सभोवतालची घनदाट झाडी, तटबंदी, बुरुज आणि शांत वातावरण पर्यटकांना भूतकाळात डोकवायला लावते. आज प्रतापगड मराठा साम्राज्याच्या शौर्याची निशाणी आहे. तो महाराष्ट्रातील लोकांच्या अभिमानाचा किल्ला आहे, जिथे शिवरायांचे पराक्रम आणि धाडस नेहमी जिवंत राहील. जय शिवराय. करायला एक व्यक्ती त्यांची असायची. तर ते पिढ्यानपिढी तिथे खाली हॉटेल बघा, तिथे ते तिथे राहतात ते. अच्छा.
हे वरचं गाव आहे, तिथे शंकराचं मंदिर आहे केदारेश्वर, वरती महाराजांचा पुतळा आहे, मागे गार्डन आहे, त्याच्या मागे कडेलोट पॉईंट आहे, तिकडे गेला की रेडे बुरुज, तिकडे गेला की यशवंत बुरुज, तिकडे भवानी तलाव. म्हणजे गडावर असे 4 बुरुज आहेत, 1 2 3 4. गडाची ही बाजू येते ती सातारा जिल्ह्यात येते आणि मागची साईड येते ती रायगड जिल्ह्यात. दोन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवर हा महाराजांनी किल्ला बांधलेला आहे. तो कुठे येतो? रायगड जिल्ह्यात ही बाजू. कुठल्या याच्यामध्ये? रायगड.